गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे आमची मिनी फॅमिली ब्लॉगमध्ये. आजची सुरुवात झाली लवकर उठण्यापासून, कारण आज होता शनिवार. सॅमला जायचं असतं शनी शिंगणापूर. लवकर उठलं तर आम्हाला पण उठून गेला. मग पटपट सगळं बनवून घेतलं. विराटला जेव घातला. लवकर उठला म्हणून पटकन लवकर झोपून गेला, पण नाश्ता करून झोपवलं त्याला. सगळं आवरलं होतं सकाळीच, तर मी पण फ्रेश झाले. विराटला झोपू घातलं होतं. मी फ्रेश झाले, मग टी व्ही बघत बसले, कारण माहिती होतं सॅम गेल्या लवकर म्हणजे स्टुडिओवर जाणार, मग आज काय लवकर येणार नाही. विराटला जेवण झोपण फक्त एवढंच. बोर झाले होते, मग सॅमला सांगितलं कुठंतरी घेऊन जा. मग सॅमने आम्हाला डिझनीलँडला घेऊन गेला होता. मला हे सगळं आवडत नाही, पण विराटसाठी गेलो आम्ही, म्हणजे काहीतरी बघन. पण तो इतका घाबरला, इतकं आवाज येत होतं गाण्याचा आणि ते सगळं, तर तो घाबरला. मग आम्ही तिकडून पण पटकन निघून आलो, पण थोडंफार आम्ही खेळलो तिथं, त्याच्यानंतर निघून आलो. आज संध्याकाळी लवकर जेवलो होतं, मग रात्री काहीच नाही जेवलं दोघं पण. विराटला जेव घातलं, झोपवलं आणि आमच्या दोघांसाठी ड्रॅगन फ्रूट कापला. फक्त सॅमसाठी कापला होता, पण नको नको म्हणत म्हणत मी पण खाल्लं थोडं. सॅम विराटला झोपू घालत होता आणि मी त्याला खाऊ घातलं. टी व्ही बघता बघता आमचे डिस्कशन चालू असतात, दिवसभर काय केलं, काय करायचं आहे पुढं, सगळं हे चालू असतं. आणि सॅम लवकर उठलं, मग लवकर त्याला झोप आलेली, मग आम्ही झोपून घेतलं. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट.